2005 में दोस्त की हत्या कर शव ठिकाने लगाकर हुआ था फरार। 21 साल बाद क्राइम ब्रांच यूनिट 2 वसई ने दबोचा। नमस्कार, आप देख रहे हैं सनसनी अब तक। मीरा भाईदर वसई विरार पुलिस आयुक्तालय की क्राइम ब्रांच यूनिट 2 वसई ने 21 साल पुराने हत्या के मामले का पर्दाफाश करते हुए फरार आरोपी को उत्तर प्रदेश के प्रयागराज से गिरफ्तार कर बड़ी सफलता हासिल की है। वर्ष 2005 में विरार पुलिस स्टेशन में दर्ज इस सनसनीखेज हत्या के मामले में आरोपी राजेश सुरेश सोनकर अपने दोस्त की हत्या कर शव को खाड़ी किनारे फेंकने के बाद फरार हो गया था। वारदात के बाद उसने पहले लखनऊ और फिर प्रयागराज में अपनी पहचान छिपाकर वर्षों तक ई रिक्शा चलाते हुए जीवन बिताया। क्राइम ब्रांच यूनिट 2 वसई ने गुप्त सूचना, तकनीकी विश्लेषण और लगातार समानांतर जांच के आधार पर आरोपी का सुराग लगाया। विशेष टीम ने उत्तर प्रदेश पहुंचकर 25 जून 2026 को उसे गिरफ्तार कर लिया। पूछताछ में आरोपी ने खुलासा किया कि मृतक द्वारा उसकी पत्नी के साथ दुष्कर्म के आरोपी की मदद किए जाने से नाराज होकर उसने इस वारदात को अंजाम दिया था। 21 वर्षों से फरार हत्यारे को कानून के शिकंजे तक पहुंचाकर MBVV क्राइम ब्रांच यूनिट 2 वसई ने एक बार फिर अपनी प्रभावी जांच और पेशेवर कार्यशैली का परिचय दिया है। आइए देखते हैं इस मामले में अपराध शाखा के सहायक आयुक्त मदन बल्लाल ने क्या जानकारी दी है। CR नंबर 283/2005 हा 21 वर्षापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यामध्ये आरोपी जो आहे त्या आरोपीच्या पत्नीवर मयताने आणि मयताच्या मित्राने अत्याचार केले होते। मयताच्या मित्राने अत्याचार केले होते आणि मयताने त्या पत्नीला त्याच्या मित्रापर्यंत पोहोचवलं होतं। ह्या गोष्टीचा राग मनात धरून आरोपीने गावाकडे गेला, त्याचं गाव बिहार। तिथून त्याने एक गावठी पिस्टल घेऊन आला आणि ते गावठी पिस्टलच्या साहाय्याने त्याच्या डोक्यात फायरिंग झालं नाही म्हणून त्याच्या डोक्यात पिस्टलने मारून त्याचा खून केला होता। हा 21 वर्षाचा खून आमचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक सर यांनी सूचना दिलेल्या होत्या आमच्या टीमला। त्या सूचनानुसार पोलीस निरीक्षक कुराडे युनिट 2 चे यांनी आणि यांच्या पथकाने विशेष परिश्रम घेऊन या आरोपीच्या बाबतीत ठाव ठिकाणा शोधून काढला। सध्याही आमची टीम प्रयागराज येथे आहे। आरोपी हा इथून फरार झाला आणि फरार होऊन तो प्रयागराज येथे रिक्षा चालवण्याचं काम करत होता। त्या आरोपीला त्याचं तांत्रिक विश्लेषण आणि इतर बातमीदारामार्फत त्याची माहिती काढली आणि त्या आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे आणि त्या आरोपीला आता इकडे घेऊन येत आहेत। तब्बल 21 वर्षानंतर आमच्या कुराडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली PSI घाडगे आणि मुकेश पवार, प्रफुल्ल पवार, अडके व साबळे यांच्या पथकाने आरोपीला प्रयागराज उत्तर प्रदेश, तुम्हाला माहिती आहे तिथून आरोपी आणणं एवढं सोपं नाही, पण तिथून त्याला ताब्यात घेऊन आरोपीला आता घेऊन येत आहे आणि हा 21 वर्षानंतर हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे आरोपीने जो खून केला त्याच्या पत्नीवर अत्याचार झाला होता, त्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी आरोपीने हा खून केलेला आहे।